नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही आहे निऑ स्पोर्ट CNG ड्युअल CNG. कारण यासाठी तुम्हाला आता ट्विन CNG सिलेंडर टेक्नॉलॉजी पाहायला भेटणार आहे. सगळे लोक आता म्हणणार टाटाला कॉपी केली. अशा प्रकारची तुम्हाला याच्यामध्ये की भेटते. एक मेकॅनिकल की आहे, एक रिमोट की आहे, लॉक करायला ऑप्शन, अनलॉक करायला ऑप्शन अँड दुसरा होल्डचा पण बटन दिलं जेणेकरून डिक्की ओपन करू शकता. तुम्ही म्हणाले साऊंड खूप लाऊड आहे, तर हे दोन लॉकचे बटन दाबले ना तर याचा साऊंड पण बंद होऊन जातो. ओके, अशा प्रकारचं ड्युअल हॉर्न सेटअप भेटलाय. समोरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रोफाईल बघायला भेटेल. समोर प्रोजेक्टर आहे. DRL तुम्हाला ट्रायरो शेप, सिग्नेचरची ग्रिल, ब्लॅक ग्लॉसी ग्रिल, हुंडाईचा लोगो अशा प्रकारे भेटणार. प्रोजेक्टरच्या दिलेला आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या ते हॅलोजन बेस्ड आहेत. साईड प्रोफाईलबद्दल बोलत झालं तुम्हाला इथे स्टाईल रिम्स आहेत. 175/60चा टायर सेक्शन, 15 इंच स्टाईल रिम्स. पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक, मॅकफर्सन स्ट्रक्चर सस्पेन्शन पुढे दिलेले आहेत. LED इंडिकेटर ORVM वर दिलेला आहे. हा मित्रांनो ॲक्वाटील कलर राहणार आहे. देन कुठल्याही प्रकारचं क्रोम गार्निशेस नाही आहे. बॉडी कलरमध्ये डोअर हँडल इथे प्रोव्हाइड केले आहे. रूफ रेल्स मात्र याच्यात दिलेत. शार्कफिन एंटीना तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. GI10ची बॅजिंग तुम्हाला क्वार्टर पॅनलवर इथे पाहायला भेटणार. खाली ते तुम्ही बघू शकता. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेले आहेत आणि ट्विस्ट बीम एक्सेलचे पाठीमागचे सस्पेन्शन तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. आता खासियत जी आहे ती याच्या पाठीमागं आहे. ओके, कनेक्टिंग बार तुम्हाला इथे बघायला भेटतो जो रिफ्लेक्टर बेस्ड आहे. HY CNG ड्युअलची बॅजिंग याने ड्युअल CNG प्रोव्हाइड केलेला आहे. रिअर्सचा कॅमेरा इथे दिलेला आहे. तुम्हाला सेन्सर्स 2 बघायला भेटतात. रिफ्लेक्टर्स 2 मित्रांनो पाठीमागे दिलेले आहेत. CNGचं स्टिकर, डिफॉगर दिला, वायपर वॉशर नाही आहे, स्पोर्ट्स आहे, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प अँड खासियत काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. गाडी तुमची अनलॉक करा. ओके, हे बटन दिलेलं आहे, दाबू शकता तुम्ही अशा प्रकारे. ओके, गाडी तुमची अनलॉक झालेली आहे. ही खासियत आहे मित्र. ट्विन CNG सिलेंडर टेक्नॉलॉजी आता निऑसमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बूट स्पेस तर 30 लिटरची फ्युअल टँक CNG टँक कॅपॅसिटी आहे मित्रांनो, जे बेसिकली नियर अबाउट 8 ते 10 किलोच्या आसपास गॅस तुम्हाला याच्यात भेटेल. आता बूट स्पेस जो आहे तो एवढा बूट स्पेस मित्रांनो मिळतोय, म्हणजे नियर अबाउट तुम्हाला 150 लिटरच्या आसपास हा बूट स्पेस मित्रांनो शिल्लक राहणार आहे. तुम्हाला जास्त पाहिजे तर या सीट्स आहेत ना वर खेचा आणि या तुम्ही अशा फोल्ड पण करू शकता. मग हा एवढा तुम्हाला कार्गो याच्यामध्ये मिळणार आहे. ओके, हे बघा दोन्हीसाठी सुद्धा सेपरेट तुम्हाला बंद करायलासाठी ऑप्शन दिलेला आहे. वॉल. ओके, तर अशा प्रकारे आहे. आणि इंडिकेटर तुम्हाला LED लाईट्स, इंडिकेटर हॅलोजनमध्ये, रिव्हर्स लाईट हॅलोजनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. ओके, ह्याच्यात आता मोबिलिटी किट भेटतं, टायर मोबिलिटी किट. त्याचं पण तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे आहे. इथे तर टायर मोबिलिटी किट नाही, ते आतमध्ये असणार आहे. आतमध्ये मित्रांनो चलूया काय काय तुम्हाला भेटतं ते मी सांगतो. रिव्हर्समध्ये इकडे गाडी तुम्हाला अनलॉक करावी लागेल, त्यासाठी गाडी अनलॉक केलेली आहे. अँड पाठीमागे बघू शकता चाइल्ड सेफ्टी लॉक इथे भेटणार आहे. ओके, पॉवर विंडोचं बटन इथे दिलेलं आहे. सिल्वर कलरमध्ये डोअर हँडल्स, सीट्स आहेत त्या बेंच फोल्डिंग सीट्स मित्रांनो दिलेल्या आहेत. हाईट ॲडजस्टेबल तुम्हाला हेडरेस्ट याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, चाइल्ड माउंट अँकर्स याच्यात दिलेले आहेत. 3 पॉईंट सीट बेल्ट सगळ्या पॅसेंजरला, म्हणजे तिन्ही पॅसेंजरला देण्यात आलेला आहे. सीट्स आहेत त्या फॅब्रिक दिलेल्या आहेत. ओके, आईस ग्रे कलरमध्ये. ही एकमेव अशी गाडी आहे त्यात नी रूम, लेग रूम खूप चांगला आहे. थाय सपोर्ट सुद्धा जबरदस्त आहे. रिअरचे AC वेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. अशा प्रकारे डॅशबोर्डचा लुक भेटतो. इथे तुम्हाला लाईट भेटते, सिंगल लाईट तुम्हाला मिडलमध्ये पाहायला भेटते. ग्रॅब हँडल इकडे आहे, इकडे सुद्धा ग्रॅब हँडल दिलं आहे विथ हँगर हुक इथे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया, पुढे काय भेटतं ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. मित्रांनो या साईडला बघू शकता ड्रायव्हर साईड सगळे 1 टच डाऊन, फक्त ड्रायव्हर साईडची विंडो असणार आहे मित्रांनो. बाकी साधे सगळे पॉवर विंडोज बघायला इथे मिळणार आहेत. ओके, 1 टच डाऊन, 1 टच अप नाही आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. बाकी मिरर फोल्ड, अनफोल्ड, ॲडजस्ट करायला ऑप्शन, लॉक करायला विंडोचं ऑप्शन आणि डोअर लॉक करायला ऑप्शन आहे. स्पीकर दिलेले आहेत, 4 स्पीकर याच्यात भेटतात. सीट्स बघू शकता, हेडरेस्ट आहे तो फिक्स्ड आहे आणि तुम्हाला इथे हाईट ॲडजस्टेबल सीट भेटतात. ओके, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल सीट्स, फॅब्रिक, साईडला तुम्हाला लेदर विथ ब्लॅक पायपिंग अँड ब्लॅक स्टिचिंग. इथे तुम्ही बघू शकता CNG टू पेट्रोल, पेट्रोल टू CNG कन्वर्ट करायला स्विच. ओके, देन तुम्हाला हेडलाईट लेवलिंगचा फंक्शन आहे, ट्रॅक्शन कंट्रोलचा फंक्शन दिलेला आहे. आतमध्ये बसून तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो पटापटा काय काय आहे. ओके, गाडी अशा प्रकारे. इंटेरियर खूप जबरदस्त आहे. AC डायरेक्ट चालला, AC बंद करून टाकू. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इंटेरियर भेटतं. हॅझार्डचं बटन, 8 इंच टच स्क्रीन, अँड्रॉइड ॲपल कारप्लेच्यात मिळणार आहे. वायर्ड आहे, खाली मॅन्युअल AC, 12 पॉवर सॉकेट, C टाईप चार्जिंग ऑप्शन, USB चार्जिंग ऑप्शन, मॅन्युअल AC मित्रांनो दिलेला आहे. इथे ग्लो बॉक्स चांगला मोठा आहे. स्ट्रेक्चर, हनीकॉम, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, मॅन्युअल ॲडजस्टमेंट, व्हॅनिटी मिरर सनशेडवर. इथे तुम्हाला तिकीट होल्डर भेटणार. हा तुमचा माईक आहे. ओके, हे तुमचं स्टेअरिंग आहे मित्रांनो.
नॉर्मल सिंगल ॲडजस्टमेंट भेटेल. ओके, टिल्ट टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट नाही आहे. हा गिअर लिव्हर. ओके, 1 2 3 रिव्हर्स गिअरचा याचा प्रॉब्लेम असतो. आणि याची कॅमेराची क्वालिटी बघा, खूप सुंदर कॅमेराची क्वालिटी. त्याच्यावर प्लास्टिक आहे त्यामुळे दिसत नाही नीट. कॅमेरा खरंच छान आहे. माझ्याकडे गाडी होती. 2 कप होल्डर, इथे स्पेस देणे. हा हँड ब्रेक मित्रांनो राहणार आहे. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स. लेफ्ट साईडला इन्फोटेनमेंटचे स्विचेस, राईट साईडला मित्रांनो तुम्हाला हे स्विचेस आहेत ते तुम्ही यूज करून ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यूज करू शकता. ह्याच्यामध्ये काय बघा, हे राईट साईडला स्पीडोमीटर, लेफ्ट साईडला तुमचे RPM मीटर आहे. इथे तुमचं CNG इंडिकेटर, इथे तुमचा फ्युएल इंडिकेटर आहे. तर काय काय इन्फॉर्मेशन सांगतो. अक्युमुलेटेड इन्फॉर्मेशन, टायर, TPMS भेटणार, वाव, डोअर, लाईट्स. ओके, देन याच्यामध्ये लाईटचं ऑप्शन आहे. इल्युमिनेशन, वन टच, ॲम्बिएंट लाईट, ब्राईटनेस किती पाहिजे सुद्धा. सो तुम्हाला इथे ॲम्बिएंट लाईट पण याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. रात्री तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला दाखवतो अजून काय इन्फॉर्मेशन आहे. हेडलाईट टायमर ऑफ, ते पण आमचे हेडलॅम्प इस्कॉट फंक्शनसुद्धा याच्यात दिलेलं आहे. हेडलाईट मित्रांनो ऑटोमॅटिक याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. लेफ्ट साईडला वायपर कंट्रोल दिलेले आहेत. अशा प्रकारे मायलेज. ओके, पण याच्यावर मायलेज तुम्हाला शो करत नाही आहे ना. पेट्रोल टू CNG टू पेट्रोल कुठल्याही प्रकारचं मायलेज याच्यामध्ये शो होत नाही आहे. ओके, तर गाडी चालू करतो. बघा मित्र, कसल्याही प्रकारचा नॉईज आतमध्ये नाही आहे. एवढं हे सायलेंट केबिन आहे, एवढे सक्सेसफुल इंजिन आहे. चला पुढे बोलूया आपण. ओके, इथे बघू शकता ब्रेक पेडल, ॲक्सिलरेटर पेडल, क्लच पेडल अँड डेड पेडल पण दिलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये इंजिन आहे, त्याच्याबद्दल बोलूया एकदम शॉर्टमध्ये. वायपर्स भेटतील, वायपर्स ऑटोमॅटिक नाही आहे. इथं बघू शकता 1.2 लिटरचं K सिरीजचं कापा इंजिन भेटणार. हे जे आहे मित्रांनो ते 1200 CCचं 4 सिलेंडर आहे. 4 सिलेंडर सेगमेंटमध्ये आता एकमेव गाडी राहिली ती तुम्हाला 4 सिलेंडर प्रोव्हाइड करते, कारण स्विफ्ट आहे ते 3 सिलेंडर आहे. टियागोसुद्धा तुम्हाला 3 सिलेंडरच इंजिनसोबत बघायला भेटते. हे जे मायलेज आहे ते सगळ्यात जास्त भेटतं ते 28 km/kgचं. स्विफ्टचा मायलेज आहे 32-33चा. टियागोचं मायलेज आहे 26-27चं. पण ही जी गाडी आहे ती खूप रिफाईंड, सायलेंट आहे. ॲडेड 4 सिलेंडर आहे, 68 bhp अँड जवळजवळ 95 Nmचं टॉर्क हे इंजिन तुम्हाला जनरेट करून आहे. इन्सुलेशनची गरज नाही आहे. अशा प्रकारे तर गाडीबद्दल पुढे बोलायचं म्हटलं तर मित्रांनो, ही जी गाडी आहे ती तुम्हाला 6 एअरबॅग्स विथ ABS EBD हे स्टँडर्ड आहे. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल स्टँडर्ड आहे. हिल असिस्ट स्टँडर्ड आहे. TPMS स्टँडर्ड आहे. याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोलसुद्धा भेटणार आहे. गाडीची एक शोरूम प्राईस आहे मित्रांनो 8,30,000 रुपये. ओके, 7,000 रुपये वाढवले जुन्या प्राईसनुसार. आणि मॅग्नाची प्राईस आहे नियर अबाउट 7,70,000 रुपये. ऑन रोड गोष्ट करायचं झालं तर 9 लाखाच्या आसपास ही गाडी आहे. 9 साडेसव्वा 9 लाखाच्या आसपास. ओके, तर VX ऑप्शनल CNG 8,46,000 प्राईस आहे. त्याच्यापेक्षा ही गाडी थोडी स्वस्त आहे. सो बेनिफिशियल ही आहे. अँड टियागोसोबत कॉम्पीट करणार आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणती गाडी घेणार. आता बूट स्पेस तुम्हाला निऑसमध्ये पाहायला मिळणार आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता, नक्की लाईक करा आपल्या इंस्टा पेजला, देन आपल्या फेसबुकला पण व्हिडिओ येतात आणि यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. शॉर्टमध्ये व्हिडिओ आणला तर 8,30,000 रुपये या गाडीची एक शोरूम प्राईस आहे. स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. अजूनही व्हॅल्यू फॉर मनी हे व्हेरियंट मला वाटतं. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.